अखंड भारतभूमीचा सर्वात पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य या हिंदुस्थानाच्या मातीमधला सर्वात बलाढ्य सम्राट अशोक पारतंत्र्याच्या नगरीत सुद्धा स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातेच्या चरणावरती स्वराज्याचं आणि स्वातंत्र्याचं पहिलं पुष्प अर्पित करणारा जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज भरल्या शिवारातली कणसं कापावीत तसं अगदी शत्रू सैन्य ज्यांनी कापून काढलं आणि छत्रपतींच्या स्वराज्याचा झेंडा अटके पार रोवला ते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर, जातीयतेच्या प्रथेला कडाडून विरोध करणारा राजा महाराजा तुकोजीराव होळकर, इंग्रजांना याच हिंदुस्थानाच्या मातीमध्ये कित्येक वेळा आपल्या तलवारीने पाणी पाजून पराभूत करणारे पण स्वतः एकदाही पराभूत न झालेले अजिंक्य योद्धा श्रीमंत यशवंतराव होळकर प्रस्थापितांनी ज्या समाजाला जिवंतपणेच मृत ठरवले त्या समाजातून पुढे येऊन परकीयांच्या गुलामगिरी विरोधात बंड पुकारणारे क्रांतीवीर उमाजी नाईक, ज्यांनी फक्त आपल्याला संविधानच दिले नाही तर तमाम बहुजन समाजाला जगण्याचं बळ दिलं ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अज्ञानाने अंधारलेल्या समाजामध्ये ज्यांनी शिक्षणाची मशाल पेटवली ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझ्या त्यागाने जागा झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान अशा जागतिक कीर्तीच्या तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार करणाऱ्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अखंड भारतभूमीचा मानबिंदू असणाऱ्या महामानवांना मी मृणाल मुकुंद वलेकर सर्वप्रथम अभिवादन करते। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही, तो समाज इतिहास जमा होतो। अहिल्यादेवींचा लोककल्याणकारी इतिहास जमा करण्याचा इतिहासही याच मातीमध्ये घडला आणि एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र असणाऱ्या अहिल्यादेवींच्या हातात केवळ पिंड देऊन त्यांना धार्मिकतेच्या चौकटीमध्ये बंदिस्त करण्यात आलं। अले हिमालयापेक्षाही जास्त उंचीचा शौर्य आणि पराक्रम होता अहिल्यादेवींचा। हळूहळू त्याला सह्याद्री एवढा करत करत आता एखाद्या टेकडी एवढा करून सारा इतिहास गायब झाला आमच्या डोळ्यासमोरून। पुराणातली गौतम ऋषींची पत्नी असणारी अहिल्या आमच्या घराघरापर्यंत पोहोचली, पण याच हिंदुस्थानाच्या मातीमध्ये तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार करणारी अहिल्या मात्र अजूनही आम्हाला समजलेली दिसत नाही। पुराणातल्या अहिल्याला गौतम ऋषींनी शाप दिला, तिचा दगड झाला आणि रामचंद्रांच्या पायाच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला की नाही मला माहित नाही, पण अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याच्या पदस्पर्शाने रामासहित सगळ्या देवांचा उद्धार झाला ही गोष्ट आम्हाला विसरून चालणार नाही। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुषांमधील सर्वोत्तम राजकर्ते होते त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या स्त्रियांमधल्या सर्वोत्तम राज्यकर्त्या होत्या ही गोष्ट आम्हाला लक्षात घ्यावी लागेल। 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी मराठी वतनदार मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबात एक कन्यारत्न जन्माला आलं, ज्या कन्येच्या तेजानं साक्षात सूर्यही लाजला। मोठ्या आनंदानं याच कन्येचं नाव अहिल्या असं ठेवण्यात आलं। ही तीच अहिल्या जिने सत्याचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये राबवलं। ही तीच अहिल्या जिने चूल आणि मूल या समाज व्यवस्थेला जुगारून देऊन एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला। 1733 मध्ये वयाच्या 8व्या वर्षी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी अहिल्यादेवी होळकरांचा विवाह संपन्न झाला आणि मल्हारराव होळकरांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अहिल्यादेवींची वाटचाल सुरू झाली। अहिल्यादेवींच्या इतिहासात जर सर्वात महत्त्वाचं स्थान कोणाचं असेल तर ते मल्हारराव होळकरांचं होतं, कारण मल्हारराव म्हणजे पराक्रम, मल्हारराव म्हणजे विश्वास, मल्हारराव म्हणजे सामर्थ्य, मल्हारराव म्हणजे आयुष्यभर अहिल्यादेवींच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थाप। मल्हारराव होळकरांनी आपल्या 8 वर्षाच्या सुनेला सांगितलं युद्ध कसं लढावं,
तलवार कशी चालवावी, तोफा, बारदाना, भाला हे सगळं कसं चालवावं. युद्ध रणांगणात सुरू होतं. तोफांचे भयानक आवाज होतात. त्यावेळी निधड्या छातीने त्याला कसं सामोरं जावं हे मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना शिकवलं. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच शूर योद्धा होते. वयाच्या 12व्या वर्षी रणांगणात लढायला गेले होते. 1754 मध्ये कुंभेरच्या लढाईत पराक्रम गाजवत असताना खंडेरावांना वीरमरण आलं. नवरा मेल्यानंतर स्त्रीने सती जायची अशी अमानुष प्रथा त्या काळात अस्तित्वात होती. पण मल्हारराव होळकरांच्या सांगण्यावरून अहिल्यादेवी होळकर सती गेल्या नाहीत आणि स्त्रियांवर अन्याय करणारी अमानुष सती प्रथा लाथाडण्याचं काम देखील अहिल्यादेवी होळकरांनी केलं. होळकरांनी हे राज्य कुणाची गुलामगिरी करून मिळवलेलं नाही, तर तलवारीच्या पात्यावरती आणि मनगटातल्या जोरावरती होळकरांच्या वंशजांनी हे राज्य उभं केलंय. अगदी काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत आणि काटेवाडपासून कलकत्त्यापर्यंत अखंड हिंदुस्थानामध्ये अहिल्यादेवींचे साम्राज्य पसरलेले होते. अखंड हिंदुस्थानामध्ये अहिल्यादेवींनी घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, मंदिरे बांधली, कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पण या सर्वांचा खर्च त्यांनी राज्याच्या खजिन्यामधून केला नाही, तर होळकरांच्या राज्याचं एक वैशिष्ट्य होतं. ते म्हणजे राणी येसूबाईंचा, मासाहेब जिजाऊंचा खाजगी संपत्ती कोश होता. त्याचप्रमाणे मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेचा म्हणजेच अहिल्यादेवींचा सुद्धा खाजगी संपत्ती कोश तयार करून घेतला होता. या सर्वांचा खर्च त्यातूनच झाला. अहिल्यादेवींच्या राज्यात भिल्ल तरुण प्रवाशांना लुटत, दंगा करत, प्रसंगी त्यांचा जीवही घेत. त्यावेळी प्रवाशांनी अहिल्यादेवींकडे तक्रार केली, या भिल्ल तरुणांमुळे आम्हाला प्रवास करणे मुश्किल झाले आहे, काहीही करून याचा बंदोबस्त करावा. त्यावेळी महेश्वर येथे अहिल्याबाईंनी दरबार भरवला आणि घोषित केले की जो कोणी या भिल्लांचा बंदोबस्त करेल त्यास आमची प्राणप्रिय कन्या मुक्ता देऊ. हे ऐकून दरबारात स्मशान शांतता पसरली. लोक कुजबुजू लागले. त्यावेळी काही जाणकार मंडळींनी अहिल्यादेवींना सांगितले की तुमचा पण पूर्ण करणारा तरुण एखाद्या खालच्या जातीचा असू शकतो, त्याच्याशी तुमच्या मुलीचे लग्न लावणार का? हे ऐकून अहिल्यादेवी कडाडल्या. शूरत्वाला कोणतीही जात नसते, त्याची जात शूरत्व, त्याचं घराणं पराक्रमाचं. शूरत्व ही कोणतीही जात पाहून येत नाही. आणि यशवंतराव फणसे नावाच्या भिल्ल तरुणानं असामान्य शौर्य गाजवलं. भिल्लांच्या पुढाऱ्यांना पकडून आणलं. पण दूरदृष्टी असणाऱ्या अहिल्यादेवींनी भिल्लांच्या पुढाऱ्यांना नायक हा किताब देऊन प्रवाशांना सुखरूप आणण्याची आणि नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि यशवंतराव फणसे सोबत आपल्या मुलीचे मोठ्या थाटात लग्न करून दिले. त्या काळात अहिल्यादेवींनी पहिल्यांदा आंतरजातीय विवाह लावून दिले. अहिल्याबाईंनी फक्त आंतरजातीय विवाहच लावले नाहीत, तर हुंडाबंदी सुद्धा केली. महेश्वर येथे अहिल्याबाईंच्या दरबारात एके दिवशी 4-5 ब्राह्मण आले. त्यांनी आपली कैफियत अहिल्यादेवींसमोर मांडली. ते म्हणाले, आम्हा गरीब ब्राह्मणांच्या मुलींची लग्न ठरणे मुश्किल झाले आहे. द्रव्याखेरीज कोणीही लग्न करायला तयार होत नाही. हुंडा मागतात. जिथे जावे तिथे हेच नैराश्य घेऊन परत येतो. त्यावेळी अहिल्याबाई म्हणाल्या, अहो, स्त्रीला आदिशक्ती म्हणून कौतुकाने म्हणावे आणि देवीला घरात घेण्याचे पैसे घ्यावे. त्यांनी मुकुंदहरीला लेखणी घेऊन बोलवले आणि घोषित केले की यापुढे कोणत्याही जाती जमातीत विवाहाचे समयी हुंडा मागितल्यास तो गुन्हा समजला जाईल. ज्याने हुंडा दिला त्याकडून जितके दिले तितके, जो हुंडा घेईल त्याकडून दाम दुप्पट आणि मधल्या लग्न जमवणाऱ्या व्यक्तीकडून त्यास मिळाले तितके सरकार भरणा करून घेतली जाईल. अधिक रकमेचा दंड देण्याचा अधिकारही सरकारला राहील. याच्या नकला करून प्रांतोप्रांती मुकुंदहरींना पाठवण्यास सांगितल्या आणि आपल्या राज्यात हुंडाबंदी करून घेतली. साधारणपणे कोणत्याही जमिनीचा अथवा घराचा व्यवहार करताना 7/12चा उतारा आणावा लागतो. ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण 7/12 हे कोणत्याही कलमाचे नाव नसून ते अहिल्यादेवींचे योगदान आहे. सरकारी खर्चातून एका गरीब माणसाच्या
दारात 12 झाडे लावण्यात आली। त्यापैकी 7 झाडे ही त्या गरिबाची आणि राहिलेली 5 झाडे सरकारची। पण त्या 12 झाडांची निगा त्या माणसाने राखायची आणि त्यातील 7 झाडांचे उत्पन्न स्वतःला घेऊन 5 झाडांचे उत्पन्न सरकारी जमा करायचे। यालाच 7/12 असे म्हटले जाऊ लागले। गरीब माणसांना उत्पन्न मिळावे यासाठी याची सरकारी दप्तरात नोंद ठेवली जाऊ लागली। यालाच 7/12चा उतारा म्हणण्याचा प्रघात तागायत आजपर्यंत लागू आहे। जर जगात आतापर्यंत सर्वात जास्त कौटुंबिक संकट जर कोणावर आली असतील तर ती अहिल्यादेवी होळकरांवर आली होती। कारण अहिल्यादेवींच्या हयातीतच नवरा खंडेरावाचं निधन झालं, सासरे मल्हाररावांचं निधन झालं, मुलगा मालेरावाचं निधन झालं, जावई यशवंतराव फणसेंचं निधन झालं। राज्य करू शकेल असा करता पुरुषच घरात उरला नाही। त्यावेळी एकट्या अहिल्याबाईंनी खंबीरपणे राज्य करण्याचा निर्धार केला। पण याच संधीचा फायदा घेऊन गंगोबा चंद्रचूड नावाच्या दिवाणानं राघोबा पेशव्याला पत्र लिहिलं। होळकरांच्या राज्याचा कोणीही वारस जिवंत राहिला नाही, बाई आबळा आहे, एकटे आहे हे पाहून होळकरांच्या राज्यावर आक्रमण कर। हे पत्र वाचून तात्काळ आपली 30,000ची फौज घेऊन राघोबा पेशवा होळकरांच्या राज्यावर चालून आला। पण दूरदृष्टी असणाऱ्या अहिल्यादेवींनी आपल्या राज्यातील स्त्रियांना आधीच शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले, लढाईचे प्रशिक्षण दिले आणि 5,000 सैनिक स्त्रियांची फौज तयार केली। अखंड हिंदुस्थानामध्ये स्त्रियांची फौज तयार करणारी पहिली महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर। होळकरांच्या राज्यावर चालून आलेल्या राघोबा पेशव्याला अहिल्यादेवींनी पत्र लिहिलं। मी एकटी आहे असं समजून तुम्ही होळकरांच्या राज्यावर आक्रमण करू नका। खांद्यावर भाला टाकून रणांगणात तुमच्या समोर उभी राहीन तेव्हा प्रचंड जड जाईल तुम्हाला। होळकरांच्या राज्याचा कोणीही वारस जिवंत राहिला नाही असं समजू नका। विचार करा, जर मी हरले तर कोणीही नाव ठेवणार नाही, पण जर तुम्ही हरलात तर एका महिलेकडून हरलात म्हणून जगात तोंड दाखवायला देखील तुम्हाला जागा उरणार नाही। या गोष्टीचा विचार करून मगच लढायला या, लवकरच आपली भेट रणांगणात होईल। हे पत्र ज्यावेळी राघोबा पेशव्यानं वाचलं तेव्हा राघोबा निम्मागार झाला। त्यानं लढाईचा विचारच सोडून दिला आणि अहिल्यादेवींना शरण आला। आपली 30,000ची फौज घेऊन तसाच परत निघून गेला। शत्रूला रणात पराभूत करण्याऐवजी अगोदर मनात पराभूत करायला हवं, कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही हे मानशास्त्र अहिल्यादेवींना अवगत होतं। अहिल्यादेवींच्या सामाजिक कार्याची दखल अखंड हिंदुस्थानामध्ये घेतली जाते। अहिल्यादेवींनी आपल्या राज्यामध्ये हुंडाबंदी करून सामाजिक सुधारणेला वाव दिला। नवरा मेल्यानंतर माँसाहेब जिजाऊ सती गेल्या नाहीत, सावित्रीबाई फुले सती गेल्या नाहीत, अहिल्यादेवी होळकर सती गेल्या नाहीत। नवरा मेल्यानंतर या स्त्रियांनी स्वतःला जाळून घेतलं नाही आणि समाजातील जाचक रूढी प्रथा परंपरांना जाळून या स्वतः जगल्या, म्हणून आज इथल्या स्त्रिया खंबीरपणे उभ्या राहू शकल्या। हा इतिहास होता अहिल्यादेवींच्या पराक्रमाचा, हा इतिहास होता अहिल्यादेवींच्या शौर्याचा, हा इतिहास होता अहिल्यादेवींच्या मानसशास्त्राचा। जय अहिल्या, जय मल्हार। धन्यवाद।